ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। बोलो जय श्री राम, जय जय श्री राम। मंचावरती उपस्थित 1960च्या नंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात लोकप्रिय, सर्वात प्रामाणिक आणि कार्यक्षम मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे अखिल भारतीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, मुंबई भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठीजी, श्वेता परुलकरजी, राजेश शिरवडकरजी, आमदार विद्याताई ठाकूर, आमदार राजहंस सिंगजी, आपले कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढाजी, कालिदास कुळमकरजी, श्वेता परुलकरजी, राजेश शिरवळकरजी आणि आज या ठिकाणी अटलजींच्या जन्मजयंतीच्या निमित्तानं उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, आज आपण या ठिकाणी अटलजींची 100वी जन्मजयंती साजरा करीत असून आजचा दिवस हा गुड गव्हर्नन्स डे म्हणून पण आपण साजरा करतो। आणि मला असं वाटतं की आजची चित्र प्रदर्शनी जी आपण सन्माननीय देवाभाऊंच्या हस्ते ज्याचं उद्घाटन केलं, ते आज अटलजींची जन्मजयंती आहे म्हणून आपण चित्र प्रदर्शनीचं उद्घाटन जरूर केलं, परंतु आज गुड गव्हर्नन्स डे आहे म्हणून गेल्या 11 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये 7.5 वर्ष महाराष्ट्राला गुड गव्हर्नन्स देणाऱ्या देवाभाऊंच्या हस्ते आज आपण या ठिकाणी या चित्र प्रदर्शनीचं उद्घाटन केलेलं आहे। आणि गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये आणि या मुंबई शहरामध्ये खास करून एक सुशासन देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न जो आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला आहे की 1960 ते 2014 हा एक चॅप्टर आहे मुंबईचा आणि 2014 ते 2025 हा दुसरा चॅप्टर आहे मुंबईचा। आणि या 11 वर्षाच्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, CCTV कॅमेरा असतील किंवा वरळीतल्या BDD चाळीतल्या 160 फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 560 फुटाचं त्याच ठिकाणी दक्षिण मुंबईमध्ये घर निर्माण करून देण्याचं काम असेल, या माध्यमातून सुशासन काय असतं याचं प्रत्यय मुंबईकर जनतेला ज्यांनी दिलं असे देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत आज या ठिकाणी मुंबई भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मी करतो। आणि ज्या वेळेला आपण सुशासनाच्या गोष्टी करत असतो त्यावेळेला काही लोक कुटुंबाच्या गोष्टी करत असतात, परंतु मुंबईकर जनतेला हे चांगलं माहिती आहे की गेल्या 11 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं या मुंबईकरांची, या मुंबई शहराची आणि या मराठी माणसाची सेवा कोणी केली हे मुंबईकरांना चांगलं माहिती आहे। आणि त्यामुळे कोण कोणाच्या घरी गणपतीला जातं किंवा कोण रक्षाबंधनाला कोणाच्या घरी जातं किंवा दीपोत्सवामध्ये कोण एकत्र येतं याच्याशी मराठी माणसाला काही देणं घेणं नाही। मराठी माणसाला या मुंबई शहरामध्ये अटल सेतू कोणी केला, कोस्टल रोड कोणी केला, CCTV कॅमेरा कोणी लावले किंवा मराठी माणसाला 560 फुटाचं घर कोणी निर्माण करून दिलं याच्याशी मराठी माणसाला देणं घेणं आहे। त्यामुळे एकत्र आले पण वेगळे का झाले होते ह्याचं तर उत्तर द्या। आज काही विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं नाही का? किंवा आज 4 कारकून त्यांना चालवत नाहीत का? किंवा आता फक्त राहिलाय खान आणि बाण त्यांच्याकडनं निघून गेलाय हे सत्य आज नाहीये का? किंवा उद्या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर यांचे कुटुंबीय मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जाणार नाहीत अशा प्रकारचं काही ॲफिडेव्हिट यांना लिहून दिलंय का? हा सवाल मुंबईकर तुम्हाला विचारत आहेत। आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने मुंबईला काय दिलं तर भारतीय जनता पार्टीने मराठी माणसाला BDD चाळीमध्ये 560 फुटाचं घर निर्माण करून दिलं। तुम्ही एका बंगल्याचे 2 बंगले केलेत हे सत्य मुंबईकरांना चांगलं माहिती आहे। आणि त्यामुळे मुंबईची महानगरपालिका ही एका परिवाराची जागीर नाही। BMC इज नॉट फॅमिली बिझनेस,
ही मुंबईची महानगरपालिका या शेवटच्या उभ्या असलेल्या मुंबईकरांचं जीवनमान उंचावण्याची एक संघटना आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जे गुड गव्हर्नन्सचं उदाहरण या मुंबई शहरामध्ये सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्या 11 वर्षामध्ये दिलेलं आहे, मुंबईकर त्याच्यापासून प्रभावित झालेले आहेत. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा भगवा झेंडा हा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकवण्याचा आणि मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा निर्णय हा मुंबईकरांनी केलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक एक कुटुंब आणि मुंबईकर या मुंबईकरांची, एका कुटुंबाची, एका परिवाराची लढाई आहे. ह्याची ही निवडणूक आहे. ही निवडणूक मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना परास्त करण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक येणाऱ्या आपल्या भविष्यातल्या पिढ्यांचं रक्षण करण्याची निवडणूक आहे. आणि त्यामुळे सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये जीवाचं रान करून, अथक परिश्रम करून, रक्ताचं पाणी करून या मुंबईकरांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे, अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला सर्वांना करतो. आणि तुमच्यामध्ये आणि देवाभाऊंच्यामध्ये जास्त काळ उभं न राहता माझं बोलणं इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.